तो आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की रामपुरेंच्या घरात पोलीस चौकशीसाठी आलेले असतात. तेव्हा दादासाहेब बोलत असतात की इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही जे सांगितले ते खरं आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलतात की हो दादासाहेब, माहिती तर अशीच मिळाली आणि ती व्यक्ती तुमच्याच घरातली म्हणून त्या गुंडांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या वर्णनावर स्केचही काढले आणि मी स्केच आणले येते म्हणून. तेव्हा अंबिकाला थोडं टेन्शन येतं, स्केचमध्ये मायाचा फोटो तर नसेल ना. तेव्हा अथर्व बोलतो की हो का, दाखवा ना मग ते स्केच. तेव्हा ते इन्स्पेक्टर बोलतात की मी काही बघितलेलं नाही, हे स्केच घ्या आणि बघा तुम्ही. तेव्हा अथर्व स्केच ओपन करतो आणि अथर्व स्केच बघता बघता उभा राहतो. तेव्हा दादासाहेबही ते स्केच बघतात. तेवढ्यात मंजिरी पुढे येते आणि बोलते की दाखवा, काय ते स्केच कोणाचं आहे. तेव्हा दादासाहेब मंजिरीकडेही तो पेपर देतात. मंजिरी आणि अनन्याही बघत असते. तेवढ्यात आपली मायाला घाम फुटत असतो की तिचं स्केच नाही आहे ना म्हणून. आणि तेव्हा अंबिकाही ते टेन्शनमध्ये असते. तेव्हा मंजिरी स्केच बघते आणि मंजिरी बोलते की हे स्केच तर वेगळे आहे, यात तर मायाचा फोटो असायला हवा होता, पण हे स्केच बदललं कसं. तेव्हा तिला आठवतं की अंबिकाने काहीतरी चमत्कार केलेला असतो. तेव्हा मंजिरी मनात बोलते की म्हणजे हे स्केच अंबिकाने बदललं आहे, पण अंबिकाने का बदललं, तिचा हेतू काय आहे. तेव्हा अंबिका मंजिरी स्केच मायाकडे आणि नर्मदाकडेच पास करते. तेव्हा मायाच्या जीवात जीव येतो तिचं स्केच नाही म्हणून. आणि मीरा आणि अंबिकाही मनातल्या एकमेकींकडे बघून हसत असतात की स्केच बदललं आहे म्हणून. तेव्हा मंजिरी बोलते की इन्स्पेक्टर साहेब, पण असा कोणाचाच चेहरा नाही आमच्या घरात. तेव्हा दादासाहेबही बोलतात की हो इन्स्पेक्टर साहेब, कदाचित गुंडांनी तुमची दिशाभूल केली असेल म्हणून. तेव्हा ते इन्स्पेक्टर बोलतात की हो असंच मला वाटतंय, सॉरी येतो म्हणून. तेव्हा दादासाहेब बोलतात की चांगला थर्ड डिग्री द्या त्यांना, म्हणजे बरोबर रखाण्यावर येतील. आणि इन्स्पेक्टर तिथून चालले जातात. आपली माया तिच्या खोलीत असते आणि ती मनात बोलत असते की काय चाललंय हे, ते स्केच माझं असायला हवं होतं, पण ते स्केच माझं कसं नाही आहे. आणि म्हणजे गुंडांनी मला कसं मला गुंडांनी पकडलं असेल तर गुंडांनी ते स्केचबद्दल माझ्याबद्दलच माहिती सांगितली असेल. नाही, पण मला असं वाटतंय की पोलिसांनी त्या गुंडांना पकडले म्हणजे अजूनही काहीतरी होऊ शकतंय, कधीही प्लॅन चेंज होऊ शकतोय, कधीही ते पलटू शकतायत. तेव्हा अंबिका बोलते की मंजिरी मॅडमने तर नसेल ना हा गेम खेळला, मंजिरी मॅडमने तर नसेल ना मला वाचवलं. तेवढ्यात अंबिका आणि मीरा तिच्या खोलीत येते. तेव्हा माया उभी राहते. तेव्हा अंबिका मीराला बोलत असते की मीरा, त्या गुंडांनी मायाचं नाव घेतलं आणि त्यांनी स्केचही काढला आहे इन्स्पेक्टर साहेबांनी. कदाचित ते गुंड अजूनही मायाचं नाव घेऊ शकत आहेत, त्याच्यामुळे मला काहीतरी बघावं लागेल. आत्ता अजून आपल्याला मायाला फोकसमध्ये आणायचं नाही आहे. तू इथे मायाशी बोल, मी बघते म्हणून. तेव्हा मीरा बोलते हो. तेव्हा अंबिका घाबरते की मीरा कोणाशी बोलते, तिच्यासोबतच्या आत्म्यासोबत तर नाही बोलते ना, तो आत्मा आत्ता माझ्या खोलीत तर नाही आहे ना. तेव्हा अंबिका चालली जाते आणि मीरा येते जवळ आणि बोलते की माया, तुला असं वाटू नको देऊस की तुला मी सोडलं आहे म्हणून. चल जा, सोडलं मी तुला. तेव्हा माया तिच्याकडे न बघ काहीच बघत नाही, बोलत नसते तिच्याशी. तेव्हा मीरा मायाचा गळाच पकडते. तेव्हा माया बोलते की मीरा सोड, काय करतेस तू, मीरा सोड सोड. तेव्हा मीरा बोलते की तुला सोडणार नाही मी. तुला काय वाटलं मी तुला आत्ता सोडले म्हणजे तू याचा अर्थ काय तू सुटली आहेस. नाही, मला मारायला गुंड पाठवले होतेस ना, ते एक वेळ ठीक होतं गं, पण वेदाच्या बाबांना जी गोळी लागली ना, त्याच्यासाठी तर तुझं सूड घेणारच आहे मी. तेव्हा मीरा तिचा गळा पॅक आवळून धरत असते. तेव्हा माया तिला सोड सोड म्हणून करत असते. तेव्हा मीरा तिचा गळा सोडते आणि तिथून चालली जाते. तेव्हा माया रडायला लागते, खाली बसते आणि बोलते की म्हणजे मला मीराने वाचवलं आहे, पण का का वाचवलं आहे तिने मला, काय चाललं आहे हे, मला वेडी व्हायचं वेळ येणार आहे. इकडे मीरा तिच्या खोली आवरत असते, बेड कवर नीट करत असते. तेवढं तिथे अथर्व येतो. अथर्व चष्मा काढतो आणि मीराकडे येतो. तेव्हा मीरा बोलते की वेदाचे बाबा, अहो तुम्ही कुठे फिरतायत, मी तुम्हाला शोधते, या ना पटकन. तेव्हा अथर्व बोलतो की ते इन्स्पेक्टर. तेव्हा मीरा बोलते की ते राहू द्या, पहिले हे घ्या, तुम्ही औषधं घ्या, तुम्हाला औषधं घेण्यासाठी शोधत होती मी. तेव्हा ती अथर्वचा हात पकडते आणि त्याला स्टूलवर बसवते आणि औषधं घेते, पाणी घेते आणि बोलते की हा ग्लास पकडा आणि ही गोळ्या घ्या, चला पटकन. तेव्हा अथर्व ग्लास पकडतो. तेव्हा अथर्व ग्लास बाजूला ठेवतो, औषधंही बाजूला ठेवतो आणि उठतो. तेव्हा मीरा बोलते की काय करतायत वेदाचे बाबा, अहो तुम्हाला औषधं घ्यायची आहे. तेव्हा अथर्व मीराच्या जवळ येतो. तिच्या केसांचा एक बट निघालेली असते, ती बट हळूच बाजूला करतो एका हाताने. तेव्हा मीरा बोलते काय करतायत वेदाचे बाबा. तेव्हा अथर्व बोलतो की तू आहे ना माझं औषध, तुझा स्पर्श झाला की मला
बरं वाटेल. आणि मीरा, तू फक्त माझीच काळजी घेते, तुला एवढं लागलं आहे, स्वतःची काळजी घेतही नाही आहे. तेव्हा मीरा मागे मागे सरकत असते, अथर्व पुढे पुढे सरकत असतो. अथर्व तिच्या कपाळावर किस करतो, तेव्हा मीराला खूप भारी वाटत असतं. अथर्व तिच्या अजून जवळजवळ जाण्याचा प्रयत्न करतो, तेवढं तिथे अनन्या येते आणि ते दोघं पटकन बाजूला होतात. तेव्हा अनन्या बोलते की चुकीच्या वेळेवर आली का मी? तेव्हा मीरा बोलते की काय अनन्याताई, असं का बोलतायत? तेव्हा अनन्या बोलते की नाही काय. तेव्हा मीरा बोलते की मी औषध देत होती त्यांना. तेव्हा अनन्या बोलते, कसलं औषध? प्रेमाचं औषध की जखमेवरचं औषध? तेव्हा अथर्व बोलतो की अनन्या गप ना, काय बोलतेस? तेव्हा अनन्या बोलते की काही नाही, एन्जॉय एन्जॉय. तेव्हा मीरा बोलते की तुम्ही दोघं गप्पा मारा, मी वेदाला पटकन झोपायला घेऊन येते म्हणून. तेव्हा अनन्या बोलते की अगं वहिनी, तेच सांगायला आली होती मी वेदा आज माझ्याजवळ झोपणार आहे, मी तिचं पांघरूणच घ्यायला आली होती. तेव्हा अनन्या कपाटातून पांघरून घेते. तेव्हा मीरा बोलते, अनन्याताई कशाला? तेव्हा अथर्व बोलतो हो ना. तेवढ्यात अनन्या त्याच्याकडे बघते. तेव्हा अथर्व बोलतो की कशाला? तेव्हा अनन्या बोलते हो का, कशाला का? ती बोलते एन्जॉय गाईज, आणि डोर बंद करून घेत जा. मी आहे का वेदाची काळजी घ्यायला, तुम्ही मस्त एन्जॉय करा. आणि अनन्या तिथून निघून जाते. इकडे अथर्व आणि मीरा झोपलेले असतात. अथर्व वेगळ्या साईडला तोंड करून आणि मीरा वेगळ्या साईडला तोंड करून झोपलेली असते. तेव्हा मीराला आठवत असतं की ती अथर्वला पाडव्याच्या दिवशी तिने त्याला प्रपोज केलेलं असतं, तेही मीराला आठवत असतं. आणि तिला आणि अथर्वला एकमेकांच्या चांगल्या गोष्टी आठवत असतात. अथर्वलाही आठवत असतं. तेव्हा अथर्वला आणि मीराला दोघांना झोप येत नसते. तेव्हा अथर्व मीराकडे बघतो आणि त्याला माहिती असतं मीरा जागी आहे म्हणून. तेव्हा तो आवाज येतो मीरा. तेव्हा मीरा पटकन डोळे गच्च मिटते. तेव्हा अथर्व पुन्हा बोलतो, मीरा ऐक ना, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा मीरा एक नाही आणि दोन नाही, मीरा पुन्हा डोळे गच्च मिटते. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा ऐक ना, आपण बोलूया ना, बाल्कनीत जाऊया का? तेव्हा मीरा काहीच बोलत नाही. तेव्हा अथर्व उठतो आणि हळूच मीराकडे बघतो. अथर्वला हसायला येतो आणि बोलतो की मीरा उठ ना, चल ना, बाल्कनीत जाऊया. तेव्हा मीरा काहीच बोलत नसते. तेव्हा अथर्व मुद्दाम नाटक करतो, माझा हात दुखतोय म्हणून. तेव्हा मीरा पटकन उठते आणि बोलते की दाखवा दाखवा, कुठे दुखतंय, काय झालं तुम्हाला? तेव्हा अथर्व हसत असतो. तेव्हा मीरा बोलते, काय हो तुम्ही, असं कोणी मजाक करते का? तेव्हा अथर्व बोलतो की मीरा चल ना, बाल्कनीत जाऊया. तेव्हा मीरा बोलते, आत्ता तुम्ही ना एकटेच झोपा, मी जाऊन तिकडे झोपते. तेव्हा मीरा तिथून चालली जाते. तेव्हा अथर्व बोलतो, अगं मीरा ऐक ना. तेव्हा मीरा जाते आणि तिची सोफ्यावर जाऊन झोपते. तेव्हा अथर्वही तिथे येतो आणि मीरा त्याच्याकडे बघते आणि पुन्हा झोपून घेते. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा तू इथे का आली आहेस? तेव्हा मीरा काहीच बोलत नाही. तेव्हा अथर्व बोलतो की ठीक आहे, मी पण इथेच झोपणार. तेव्हा अथर्व खाली बसतो मांडी घालून आणि मीराच्या मांडीवर डोकं ठेवतो. तेव्हा मीरा बोलते, अहो तुम्ही असं काय करताय, इथे का बसले तुम्ही? तेव्हा अथर्व बोलतो की तू पण माझ्यासाठी इथे झोपली होती, मला आठवतं आहे. तेव्हा मीरा बोलते की हो, पण मग तुम्ही का झोपली, तुम्ही इथे असं खाली नका बसू. तेव्हा अथर्व बोलतो की नाही मीरा, आता इथून पुढे तू माझ्यासाठी जे जे काही केलं आहे ना, मलाही तुझ्यासाठी ते करायचं आहे. तेव्हा मीरा बोलते हो, पण मी तुम्हाला म्हणते आहे ना की नका झोपू म्हणून, चला उठा. तेव्हा मीरा त्याला हात धरून उठवते. तेव्हा अथर्वला उठवते. तेव्हा मीरा जायला लागते. तेव्हा अथर्व तिला अडवतो. तेव्हा मीरा इकडून तिकडून जाते. तेव्हा अथर्व पुन्हा तिच्या रस्त्यात उभा राहतो. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा, मला अजून तुझ्यासाठी बोलायचं आहे. तेव्हा अथर्व बोलतो, मला रोज तुझ्यासाठी म्हणायचं आहे आय लव्ह यू. तेव्हा मीराला असते आणि मीरा तिथून निघून जाते. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा, आय सेड आय लव्ह यू. तेव्हा मीरा बोलते ऐकली मी. तेव्हा अथर्व तिच्याकडे जातो, तिचा चेहरा त्याच्याकडे वळवतो आणि बोलतो की माझं उत्तर. तेव्हा मीरा बोलते की ते तुम्हाला माझ्या डोळ्यात दिसेल. तेव्हा अथर्व तिच्या डोळ्यात बघत असतो आणि बोलतो, पण मला ओटांवर हवं आहे. तेव्हा मीरा बोलते ठीक आहे. तेव्हा मीरा हळूहळू अथर्वच्या जवळ जाते. दोघं डोळे मिटतात. तेव्हा ती डोळे उघडून बघते, अथर्वने डोळे मिटवलेले असतात. तेव्हा मीरा त्याला बोलते की आय लव्ह यू टू वेदाचे बाबा. तेव्हा अथर्व डोळे उघडतो आणि तिच्याकडे बघतो आणि बोलतो हे असं. तेव्हा मीरा बोलते हो, मनातलंच ओठांवर आलं आहे. तेव्हा मीरा लाजते आणि पुन्हा जायला लागते. तेव्हा अथर्व पुन्हा तिचा हात पकडतो आणि तिला मागे खेचतो. तेव्हा मीरा अथर्वकडे बघते, लाजत असते आणि ती त्याला मिठी मारते. अथर्वही तिला घट्ट पकडतो आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.